हाय हॅलो, कसे आहात? चला तर आज अशी मस्त छोला बनवायची बरं का. गुजरातचा फेमस नाश्ता म्हणा, खायला नेहमी खूप छान लागतो. चला तर मग पाहू कशी बनवायची ते. 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे इथे मी. खूप भरून दाबून घेतलेलं नाही, सपाट वाटीचं बेसन पीठ घेतलेलं आहे 2 वाटी. तुम्ही विकतचं घ्या, घरचं घ्या, कसंही घ्या, चाळायचं वगैरे इथे बिलकुल नाही आहे. त्याच वाटीने अर्धा वाटी मी उडीद आहेत, उडदाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटी घ्यायचं आहे. उडदाच्या पिठामुळे खूप कुरकुरीतपणा येतो आणि खूप दिवस राहते, कडक जशीची तशी. थोडासा खायचा सोडा घालायचा, मीठ घालायचं. खायच्या सोड्याच्या ऐवजी तुम्ही गरम पाण्यामध्ये पापड खारही घालू शकता, अर्धा चमचा. हळद घालायची, मीठ घालायचं चवीपुरतं, थोडंसं तेल घालायचं, खूप घालायचं नाही आहे. सगळं छान मिक्स करायचं. पापड खार घातला तर अर्धा चमचा घाला, खायचा सोडा घातला तर थोडासाच घाला. पण पापड खारपेक्षा खायच्या सोड्याने खूप छान होते. दोन्हीही तुम्ही काहीही घालू शकता, दोन्हींपैकी एक. पापड खार जो आहे तो गरम पाण्यात घालायचा. छान थोडं पाणी घालूनच आपल्याला इथे पीठ मळायचं आहे. खूप पातळ पीठ करायचं नाही आहे, एकदम घट्ट ठेवायचं. बघू शकता मी थोडं पाणी घालून इथे पीठ मळून घेतलेलं आहे आपलं. भरपूर घट्ट, कारण उडदाच्या पिठामुळे इथे खूप घट्टपणा येतो. आणि ना, पातळ करायचं नाही. थोडंसं तेल घ्यायचं हातावर आणि तेल लावून घ्यायचं, कारण उडदाचं पीठ आहे त्याच्यामुळे इथे आपल्या हाताला चिटकतं ते. त्याच्यामुळे छान आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे पीठ. आपण पापडाचं पीठ कसं मळतो सेम तसंच एकदम छान मळून घ्यायचं, मऊ होईपर्यंत. भिजत वगैरे काही भिजत ठेवायचं असेल तर 10-15 मिनटं ठेवायचं. भिजत ठेवलं आणखीन खूप छान कुरकुरीत होतात. पण मी लगेच 15-1 मिनटांनी लाटायला घेतलं होतं. पळपटाला थोडंसं तेल लावायचं आणि परत एकदा पीठ छान इथे मळून घ्यायचं आपल्याला. एकदम हलकं मऊ होतं पीठ, त्याच्यामुळं आपल्याला लाटतानासुद्धा काहीच प्रॉब्लेम येत नाही. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने ना आपण छान पीठ एकदम एकजीव करून घेतलेलं आहे हाताने आपल्या. आणि छान सगळं मिक्स करायचं आहे. इथे आपण एकदम छान पीठ मळल्याच्या नंतर इथे एकसारखे आपल्याला सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत. खायला खूप छान लागते. नाश्त्याला म्हणा, तुम्ही प्रवासात चालले तरी घेऊन जाऊ शकता. खूप छान होतात खायला. अशा पद्धतीने सगळे गोळे करून घेतलेले आहे मी. थोडंसं आधी एक गोळा घ्यायचा, त्याला तेल लावायचं. तेल लावल्याच्यानंतर पीठ घ्यायचं आणि एकदम आपल्याला पातळ लाटायची. जाड बिलकुल ठेवायची नाही, बिलकुल पातळच आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. इथे पळपटाला लगेच चिटकत होते. पीठ लावलं तरी बेसन पीठच घेतलेलं आहे मी. उडदाच्या डाळीचं पीठ घेतलं तरी काहीच हरकत नाही, किंवा बेसन पीठ घेतलं तरी काहीच हरकत नाही. दोन्हींपैकी तुम्ही एक कोणतंही घेऊ शकता. पीठ लावलं तरी इथे भरपूर चिटकत होतं. बघू शकता तुम्ही. हाताला मी एक लाटून घेतली, त्याच्यानंतर मी ना ताट घेतलेलं आहे आणि ताटाला वर मी लाटलेलं आहे. ताटावर लाटलं ना भरपूर पातळ लाटली जाते. थोडंसं तेल घ्यायचं, आधी लाटायचं, त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ लावायचं. ताटाला बिलकुल चिटकत नाही. तुम्ही असं ताटावर लाटलं ना तरी काहीच हरकत नाही आहे. छान एकदम पातळ लाटायचं आहे आपल्याला. इथे जाड बिलकुल ठेवायचं नाही. जाड ठेवलं ना मग कुरकुरीत राहते. अशा पद्धतीने आपल्याला इथे चिरा पाडून घ्यायच्या आहेत त्याला. एकदम तुम्ही एकदम सेपरेटही करू शकता, नाहीतर असं जसं मी दाखवले तसं केलं तरी काहीच हरकत नाही आहे. तेल इथे छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. थंड तेलामध्ये घालायचं नाही, मग खूप तेल शोषलं जातं. त्याच्यामुळे तेल जे आहे ते छान गरम करायचं. तेल टाकतात छान असे बुडबुडे येतात आणि ना त्याला अशी छान फोड आली ना म्हणजे समजायचं आपली छोला खूप मस्त झालेली आहे. खायला खूप छान लागते. 2-3 दिवसांनी इतकी छान टेस्ट येते ना तिला, खूप छान येते. केल्या तरी असं वाटतं अरे काय केलं आहे, पण नंतर ठेवून खाल्ली ना खूप छान लागते. चहा बरं म्हणा, मधल्या टायमात म्हणा, मुलांना खूप आवडते. त्याच्यामुळं ना तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता छान झालेली आहे आपली
अशा पद्धतीने मी सगळ्या तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. मी दुसरीही टाकलेली आहे, जिला मी जास्त अशा बराच वेळ मी पीठ भिजत ठेवलेले आहे. काही राहिलेलं त्याने छान असे एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि त्या भरपूर दिवस टिकतात. असं नाही की खराब वगैरे होतात. एकदम टाईट पॅक असं बंद डब्यामध्ये करून ठेवलं ना तर भरपूर दिवस राहतात. छान तेलामध्ये तळून घ्यायच्यात. बारीक गॅस करायचा नाही, टाकताना बारीक गॅस करायचा नाही. टाकून झाल्याच्या नंतर मग थोडासा लो टू मिडियम गॅस ठेवायचा. पण बारीक गॅसवर बिलकुल दळायच्या नाही, मग खूप तेल पितात त्या. मसाला करायचा सगळ्या तळून झाल्याच्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर, चाट मसाला आणि मीठ घेतलेलं आहे. बस इथे काही घ्यायचं नाही जास्त. आणि छान पूर्ण असं एक एक टाकून घ्यायचं. तुम्ही इथे वेगळे वेगळे तुकडे केले तरी काहीच हरकत नाही. पूर्ण जे केलेले आहे त्याच्यावर आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा. मसाल्यामुळे टेस्ट अप्रतिम येते. खायला तर खूप छान लागतं. तुम्ही पण नक्की बनवा. दिवाळीचं गोड कंटाळा असेल तर असं नक्की बनवा. खूप छान लागतात. एक तोडतेही मी इथे, बघू शकता तुम्ही. छान अशी खूप छान होते खायला, एकदम कुरकुरीत. असं नाही की जाड लाटायच्या नाही तिथे आपल्याला, एकदम पातळ लाटायच्या. पातळ लाटल्या ना त्या छान कुरकुरीत होतात आणि भरपूर दिवस टिकतात. ह्या पद्धतीने तुम्ही पण करू शकता. भरपूर छान आहे आणि सोपी रेसिपी. खूप टाईमही लागत नाही. मी जवळनं दाखवते तुम्हाला. खूप छान होतात. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.